आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी रणशिंग फुंकले असून नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली या अनुसूचित जाती राखीव मतदारसंघात काँग्रेस पक्षाने निष्ठावंत व धडाडीच्या बौद्ध समाजातील सक्षम कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी अशी आग्रहाची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रफुल्ल सावंत यांनी मुंबई येथे पार पडलेल्या पक्षाच्या राज्यस्तरीय बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे। यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा यावेळी सहभाग होता। जय भीम। मी प्रफुल्ल सावंत बोलतोय, प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमिटी नांदेड येथून। मी मागच्या 30 वर्षापासून काँग्रेसचा पूर्णवेळ कार्यकर्ता आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये काम करत असताना जवळपास 9 विधानसभा हा नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत, पैकी देगलूर बिलोली ही राखीव आहे। परंतु खंत अशी आहे की राखीवमधून आजपर्यंत बौद्ध समाजाला उमेदवारी कधी दिलेली नाही आणि या संदर्भात आम्ही स्वतः महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले साहेबांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन अशी आम्ही मागणी केलेली आहे। त्यांनी पण या बाबीचा गंभीर विचार करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। तरी परंतु मी परत एकदा आपल्या माध्यमातून मी नांदेडमधून जिल्ह्यामधून राखीव असलेला देगलूर बिलोलीमधून बौद्ध समाजास उमेदवारी देऊन समाजास न्याय द्यावा अशी मी पुन्हा एकदा विनंती करतो, मागणी करतो। थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत।